नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज हितगुजमध्ये आपण चर्चा करणार आहोत ते वंध्यत्व निवारण नव्या दिशा या विषयावर. आणि या बाबतीत आज आपल्या सोबत आहे जेनेसिस फर्टिलिटी क्लिनिक अँड IVF फर्टिलिटीच्या चीफ फर्टिलिटी स्पेशालिस्ट आणि एंडोस्कोपिक सर्जन डॉक्टर नीलम भिसे. डॉक्टर नीलम भिसे यांची थोडक्यात ओळख करून देते. आधी त्यांचं स्वागत करूया. मॅम, तुमचं स्वागत या आमच्या शो मध्ये. आणि थोडक्यात डॉक्टर नीलम यांची ओळख करून द्यायची झाली तर त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन हे TNMC अँड BYL नायर मुंबई या हॉस्पिटलमधून त्यांनी पूर्ण केलेले आहे. त्यानंतर त्या मुंबईमधल्या प्रसिद्ध अशा केईम हॉस्पिटलमध्ये असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांनी फर्टिलिटी IVF या विषयावर देशात आणि परदेशातही प्रशिक्षण घेतलं. नंतर त्यांनी जेनेसिस फर्टिलिटी क्लिनिक अँड IVF फर्टिलिटी हे हेल्थ केअर सिस्टम चेंबूर इथं कार्यरत केली. खरं तर मुंबईमध्ये ट्रॅव्हलिंगचा प्रश्न खूप मोठा असतो आणि म्हणूनच पेशंटचं हे सगळं वाढता सगळा ओघ बघून त्यांनी चेंबूर इथं ही संस्था स्थापन केली आहे. तर वंध्यत्व निवारणासाठी काय आहेत नवीन दिशा जाणून घेऊया डॉक्टर नीलम भिसे यांच्याकडून. या विषयावर तुमचे सुद्धा काही प्रश्न असतील तर आम्ही तुमच्या प्रश्नांची वाट पाहतोय. आमचा टोल फ्री नंबर तुमच्या लक्षात आहेच आहे, 1800-22-1010. तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय. तोपर्यंत चर्चेला सुरुवात करतो. सगळ्यात आधी डॉक्टर नीलम, आपण वंध्यत्व म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊया. वंध्यत्व ओव्हरऑल ज्यावेळी गर्भधारणा होण्यास एखाद्या जोडप्यास असमर्थता येते त्याला आपण वंध्यत्व असं म्हणतो. वंध्यत्व ही टर्मिनॉलॉजी ओव्हरऑल फार हार्श म्हणजे कठीण वाटणारी आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण इनफर्टिलिटी असं म्हणतो. पण इनफर्टिलिटी ही कन्सेप्ट दिवसेंदिवस विथ ॲडव्हान्स मेडिकल टेक्नॉलॉजीज बऱ्याच प्रकारात सब फर्टिलिटी या भागात यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे थोडेसे प्रॉब्लेम्स असतात, गर्भधारणेमध्ये असमर्थता असते, पण ती विथ ट्रीटमेंट करेक्ट करता येऊ शकेल. दॅट इज अ कपल इज नॉट इनफर्टाईल, इट इज सब फर्टाईल कपल. म्हणजे सब फर्टिलिटी. वंध्यत्व म्हणजे इनफर्टिलिटी. सो वी आर नाउ डीलिंग विथ सब फर्टिलिटी, जिथे आपल्याला ट्रीटमेंट करता येऊ शकते. अच्छा. डॉक्टरांचा सल्ला नेमका कधी घ्यावा ज्यांना वंध्यत्वाची समस्या आपल्याला आहे की नाही हा प्रश्न फार जोडप्यांना असतो. केव्हा डॉक्टरांना भेटावं हा फर्स्ट प्रश्न त्यांच्या मनात असतो. ओव्हरऑल ज्या कपल्सना 12 months ऑफ ॲक्टिव्ह मॅरिड लाईफ ज्याच्यामध्ये त्यांनी प्लॅन केला प्रेग्नन्सीसाठी पण त्यांना प्रेग्नन्सी अचीव्ह नाही करता आलेली आहे, किंवा असे कपल्स ज्यांचं एज म्हणजे वाढत्या वयोगटातील स्त्री किंवा पुरुष असतील, 30-35 इयर क्रॉस झालेले स्त्री किंवा पुरुष असतील, किंवा ज्यांना सेक्शुअल डिस्फंक्शन किंवा हार्मोनल इम्बॅलन्सेसची तक्रार असेल, म्हणजे सेक्शुअल डिस्फंक्शन इन मेल और फिमेल दोन्ही असू शकेल, किंवा हार्मोनल इम्बॅलन्सेस ज्याचा आउटवर्डली एक्सप्रेशन हे दिसतं की मासिक पाळीमध्ये अनियमितता. अशा कपल्सनी ज्यावेळी प्रेग्नन्सी प्लॅन करण्याचा त्यांचा मानस असेल त्यावेळेस डॉक्टरांना भेटणं हे फार उत्तम स्टेप असू शकेल त्यांच्या लाईफमध्ये. आणि असे बरेचसे स्त्री किंवा पुरुष असतात ज्यांना सिस्टेमिक आजार असतात, ज्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा थायरॉइड असे आजार असू शकतात. अशा कपल्सनीही प्रेग्नन्सी प्लॅन घ्यावा. अगदी. वंध्यत्वाच्या कारणांमध्ये मला वाटतं आता तुम्ही बोललात त्यापैकी एक वाढतं वय हे तर आहेच. मात्र वंध्यत्वाची आणखी काय काय कारणं आपल्याला सांगता येऊ शकतात? वंध्यत्वाची कारणे सांगण्यासाठी अनुपमा मी एक पिक्चर दाखवायचा प्रयत्न करते जेणेकरून आपल्याला हे कळेल की नॉर्मली प्रेग्नन्सी म्हणजे गर्भधारणा कशी राहते आणि त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात. जे आपण एक पिक्चर पाहूयात आता. आय जस्ट हे क्लिक कर. हे जे आपण पाहू शकतो इथे, दिस इज अ मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल जो मंथ असं म्हटलं जातं, दॅट इज एव्हरी लेडीज मेन्स्ट्रुअल सायकल, जे महिन्यातून एकदा येतं. सपोज फर्स्ट 4 days जे पिंक लाईन कलरमध्ये आपल्याला दिसतंय, दॅट इज अ मेन्स्ट्रुअल पिरियड, ज्याच्यामध्ये मासिक प्रदर होतो. त्याच्यानंतर साधारणतः 13 to 14 डेच्या दरम्यान स्त्री बीज बाहेर पडतं आणि पुढच्या पिरियडमध्ये ते स्त्री बीज फर्टिलाइज होऊन 28 days मध्ये सायकल येते. अजून एक पिक्चर हे कसं एक्झॅक्टली घडतं हे पाहण्यासाठी आपण पाहू शकतो. हे योनी मार्ग असल्यामुळे इथे योनी मार्गामध्ये दिस इज योनी मार्ग, इथून सर्विक्स आणि गर्भाशयापासून 2 नलिका ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब असं म्हणतो त्या अंडाशयाकडे कनेक्ट होतात. जसे आपण फर्स्ट पिक्चरमध्ये पाहिलं की पिरियड ज्यावेळी म्हणजे मासिक प्रदर होतो त्याच्या 2nd किंवा 3rd डे पासून अंडाशयामधून
एग्स बाहेर पडायला म्हणजे एग्स वाढायला सुरुवात होते. साधारणतः 14 to 15th डे पर्यंत हे एग्स अंडाशयातून बाहेर उत्सर्जित केले जातात. आणि हे उत्सर्जित झालेले एग्स ज्यावेळी ट्यूब म्हणजे फॅलोपियन ट्यूबच्या ओपनिंग मधून गर्भाशयाकडे लागतात त्यावेळी मिड सायकल आलेली असते, म्हणजे साधारणतः पिरियड नंतरचा 14 किंवा 15वा दिवस, ज्या लेडीजमध्ये नॉर्मली पिरियड येतात अशा लेडीजमध्ये. अशा पिरियडमध्ये जर वीर्याचं डिपॉझिशन योनी मार्गामध्ये जे वजायना दिलेलं आहे तिथे जर असेल तर ते वीर्यातील शुक्राणू आपण म्हणतो ते शुक्राणू वरच्या साईडला असेंड म्हणजे वरती ट्रॅव्हल करायला सुरुवात करतात आणि हे शुक्राणू दोन्ही फॅलोपियन ट्यूबकडे आकर्षित केले जातात. त्यांच्या प्रवासामध्ये त्यांना ते ट्रॅव्हलिंग एग ज्या पॉइंटला मिळेल ती त्यांचा मिलाप होतो, ज्याला आम्ही फर्टिलायझेशन असं म्हणतो. हा फर्टिलाइज्ड गर्भ साधारणतः नेक्स्ट 72 आवर्स ज्याला आपण दिवसांमध्ये 3 ते 4 दिवसांमध्ये गर्भाशयात येतो. गर्भाशय हे एक सॉइल आणि सीड थिअरी आपण पकडली तर गर्भाशय हे एक सॉइल आहे जिथे तो गर्भ तयार झालेला पुन्हा येऊन रोपण होतं त्याचं. आता रोपण होताना ते पुढचे नेक्स्ट 2 आठवडे साधारणतः 14-16 डे आलेला आहे पिरियड नंतरचा, नेक्स्ट 2 आठवडे हे गर्भाशय ह्या गर्भाला रोपण होण्यासाठी जागा देतात. ॲट द एंड ऑफ 2 वीक्स गर्भाशयातून ज्यावेळी इम्प्लांटेशन म्हणजे कोरिओनिक रिॲक्शन आपण म्हणतो, म्हणजे गर्भाची मुळं गर्भाशयामध्ये ज्यावेळी रोपण केली जातात अशा वेळी गर्भाशयाचं जे आवरण असतं त्याला आयडिया येते की नाव प्रेग्नन्सी इज देअर, सो पिरियड मिस होतो आणि प्रेग्नन्सी होते. या पूर्ण प्रकारामध्ये हे सांगण्याचं कारण हे की जिथे जिथे ब्लॉकेजेस येऊ शकतात तिथे तिथे प्रेग्नन्सी होण्यासाठी प्रॉब्लेम्स म्हणजे वंध्यत्वाचे विकार आपल्याला होऊ शकतात. इन ब्रीफ इफ वी कॅन. अगदी आपण थोडंसं फर्टिलिटी ट्रीटमेंटकडे जाऊया त्याआधी आपण एक फोन घेऊया. आपल्याबरोबर एक प्रेक्षक आहेत आपल्याबरोबर, प्रतिमा लाड आहेत. नमस्कार प्रतिमाजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार. माझी मुलगी आहे, वय वर्ष 30 आहे आणि त्याच्या ज्या फॅलोपियन काय ट्यूब्स असतात त्या कार्नियल एंडना ब्लॉक आहेत आणि 1 वर्षापूर्वी एंडोस्कोपी केली. ओके. आणि आयव्हीएफ काहीतरी आहे ते त्याने पण काही 1 वर्षामध्ये अजून काही फरक म्हणजे काहीच नाही झाले. आयव्हीएफ कार्नियल एंडाचा ब्लॉक आहे आणि आयुर्वेदिक डॉक्टर म्हणतायत की आमची ट्रीटमेंट घ्या मग तुम्हाला नक्कीच मूल होईल असं. ठीक आहे प्रतिमा ताई, आपण विचारूया अत्यंत जेन्युइन प्रश्न, अत्यंत स्पेसिफिक प्रश्न विचारलेला आहे मिसेस प्रतिमानी. वय कमी आहे, 30 इयर्स एज आहे आणि कॉर्नोल एंडला जर ब्लॉकेजेस असतील म्हणजे ट्यूब जिथे गर्भाशयात ओपन होते त्याला आपण कॉर्नोल एंड म्हणतो. ज्यावेळी कॉर्नोल एंडला ब्लॉकेजेस असेल तर आयसोलेटेड ब्लॉकेजेस आपण एंडोस्कोपिकली काढायचा प्रयत्न केला गेला पाहिजे. पण जर एंडोस्कोपिकली ते ब्लॉकेजेस निघत नसतील किंवा एखादा ठराविक ब्लॉकेज नसेल आणि पूर्ण ट्यूब जर ब्लॉक्ड असेल तर दिस इज अ नेचर्स वे जिथे गर्भाशयातून अंडाशयातून येणारं एग ते गर्भाशयापर्यंत पोचू शकत नाहीये. आणि जर दोन्ही सपोज आता त्यांची पूर्ण केस आपल्याला पाहावी लागेल पण जर दोन्ही फॅलोपियन ट्यूब जर ब्लॉक्ड असतील तर अशा पेशंटला स्पर्म्स आणि एगचा मिलाप होण्याची देर इज नो स्कोप म्हणजे जागा नाहीये. स्पर्म्स व्यवस्थित आहेत, एग्स व्यवस्थित आहेत, ओके, पण मिलाप होण्याची जागा व्यवस्थित नाहीये. अशा सिच्युएशनमध्ये IUI ही ट्रीटमेंट पुरेशी होणार नाही कारण त्याच्यासाठी पॅसेज व्यवस्थित असणं, मी ते एक्सप्लेन करणारच आहे पॅसेजबद्दल. पॅसेज एक्सप्लेन करणं हे ओपन असणं हे महत्त्वाचं आहे. अशा पेशंट्सना तो स्त्रीबीज आणि पुरुषबीज एकत्र करून पुढची ट्रीटमेंट करावी लागू शकेल, ज्याच्याबद्दल आय विल रिकमेंड मिसेस लॅड टू वॉच नेक्स्ट फ्यू. अगदी आणि तसंच आपले नंबर सुद्धा फ्लॅश होतात त्यामुळे त्या निश्चित तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आपण पुढे जाऊया. फर्टिलिटी ट्रीटमेंटचे प्रकार नेमके काय काय आहेत? फर्टिलिटी ट्रीटमेंटच्या प्रकाराआधी मी तुम्हाला हाच जे प्रश्न होता त्याच्या बाबतीत बोलू इच्छिते. ज्यावेळी ह्या प्रॉब्लेम्स येतात जी आपण स्लाइड पाहिलेली आहे, कॅन आय गेट द पिक्चर अगेन. ज्यावेळी फर्स्ट पॅसेजमध्ये प्रॉब्लेम असेल, ट्यूब्समध्ये प्रॉब्लेम असेल त्यावेळी
जसं आपण आता डिस्कस केलं तो प्रॉब्लेम येईल ज्यावेळी एग्जमध्ये प्रॉब्लेम असेल, जसे अंडाशयाचं रिझर्व कमी होणे, अंडाशयाचं स्त्रीबीज कमी असणे, वाढत्या वयामुळे स्त्रीबीज कमी असणे, किंवा काही लेडीजना आजकाल बऱ्याच प्रकारात हे दिसतं की अंडाशयावर सूज असल्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज म्हणजे एग्ज वाढत नाहीत, वजन वाढलेलं असतं, पिरियड अनियमित असतात, अशा लेडीजना ओव्हरीच्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकेल. आणि थर्ड हा स्पर्म्स, जिथे सीमेन काउंट कमी असणे किंवा मोटिलिटी कमी असणे किंवा त्याच्यामधला चिकटपणा कमी किंवा जास्त, हे प्रॉब्लेम्स असू शकतात. नाव आन्सरिंग युअर क्वेश्चन, ट्रीटमेंटचे प्रकार. ह्या प्रॉब्लेम्स, फर्टिलिटी स्पेशालिस्टचं काम हे असणार आहे की ह्या प्रॉब्लेम्स ॲड्रेस करणे, प्रॉब्लेम्स शोधणे आणि प्रॉब्लेम शोधल्यानंतर त्याच्यानुसार ट्रीटमेंटचे प्रकार पेशंटला ॲडवाईज करणे. ट्रीटमेंटच्या प्रकारामध्ये फर्स्ट ट्रीटमेंट ही असेल की नॅचरल प्रेग्नन्सी पॉसिबल असेल आहे की नाही हे असेसमेंट करणे, आणि ट्रीटमेंट करताना नॅचरल प्रेग्नन्सी जर पॉसिबल असेल तर अनियमित येणारे पिरियड्स किंवा स्पर्म काउंट माइल्डली लो असणे किंवा छोटे छोटे जे ब्लॉकेजेस आपल्या गर्भाशयाच्या किंवा योनी मार्गामध्ये असू शकतील, असे ब्लॉकेजेस करेक्ट करणे. सपोज एज कमी असलेल्या लेडीज असतील, एज लेस दॅन 30 इयर्स आणि हार्मोनल इम्बॅलन्सेस असलेल्या लेडीज असतील, अशा लेडीजना पिरियड रेग्युलराईज करणे म्हणजे मासिक पाळी रेग्युलर नियमित करणे आणि मग ट्रीटमेंट देणे, हा एक फर्स्ट. बेसिकली त्यांची इन्फर्टिलिटी कशामुळे आहे हे करणं महत्त्वाचं. आपण याच्यावर आणखी बोलूया, कारण मला इथे छोटासा एक ब्रेक घ्यायचा. ब्रेक नंतर आपण आणखी नवीन टेक्नॉलॉजी खूप आली आहे त्याविषयी सुद्धा बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा झी 24 तास हितगुज. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि हितगुजचा आजचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलाच आहे, वंध्यत्व निवारण आणि नवी दिशा. काय काय नेमके नवीन उपचार आता येऊ घातलेले आहेत त्याविषयी आपण जाणून घेतात. आणि आपल्याबरोबर डॉक्टर नीलम भिसे आहेत आणि ते आपल्याला या बाबतीत मार्गदर्शन करतात. फर्टिलिटी ट्रीटमेंट विषयी आपण जरा बोलत होतो, मला वाटतं कंटिन्यू करूया, थोडंसं ब्रीफ सांगितलं तरी चालेल. ओव्युलेशन इंडक्शन हा नेक्स्ट ट्रीटमेंट प्लॅन येतो, म्हणजे एग्ज स्त्रीबीज वाढवण्यासाठी काही मेडिसिन्स किंवा इंजेक्शन्स देणे. ओव्युलेशन इंडक्शन करण्याबरोबरच ब्लॉकेजेस काढल्यानंतर स्पर्म वॉश करून, म्हणजे त्याला आपण IUI इंट्रा युट्राईन इन्सेमिनेशन असं म्हणतो, त्याच्यामध्ये त्याचे ॲडव्हान्टेजेस असे आहेत की एकाच्या ऐवजी 3 ते 4 स्त्रीबीज वाढवले जातात. सगळ्यात ॲक्टिव्ह स्पर्म्स आपण शक्य तितक्या जवळ ओव्हरीच्या म्हणजे अंड्याच्या जवळच्या जवळ सोडू शकतो, ज्याच्यानी प्रेग्नन्सीचे चान्सेस साधारणतः 40 to 50% पर्यंत इम्प्रूव्ह होऊ शकतात. पुढच्या ज्यांना हे ब्लॉकेजेस किंवा ज्यांचे प्रॉब्लेम्स करेक्टेबल नसतात अशा पेशंट्सना टेस्ट ट्यूब बेबी ह्या ट्रीटमेंटसाठी जावं लागतं, ज्याला आपण IVF म्हणतो, इन विट्रो फर्टिलायझेशन. जसे आता प्रश्न ट्युबल ब्लॉकेजेस वगैरे असतील तर त्या सिच्युएशनमध्ये ट्युबल ब्लॉकेजेसचे मेजर कारणे क्षयरोग किंवा आजकाल एंडोमेट्रिओसिस हा एक प्रकार फार जास्त मुलींमध्ये पाहायला मिळतो. अशा प्रकारामध्ये ज्यावेळी ट्यूब्स ब्लॉक्ड असतात त्यावेळी टेस्ट ट्यूब हा एक ट्रीटमेंट आहे. टेस्ट ट्यूब ही एक एस्टॅब्लिश ट्रीटमेंट पद्धती आहे. आता त्याच्यामधील नवीन नवीन ॲडव्हान्स बद्दल आपण जास्त ट्रीटमेंट करत आहोत. इफ वी टॉक अबाउट न्यू ॲडव्हान्सेस, जसं स्पर्म काउंट अत्यंत लो असेल तर इक्सी नावाची ट्रीटमेंट आपण टेस्ट ट्यूबमध्ये ॲडिशनल हे करतो. इक्सी ट्रीटमेंटमध्ये जे स्त्रीबीज आणि पुरुषबीज आपण एकत्र घेऊन ज्यांना ट्रान्सफर करणार आहोत ते स्त्रीबीज आणि पुरुषबीज आपण अगदी लो स्पर्म काउंट असलेले म्हणजे अगदी कमी शुक्राणू असलेले स्पर्म्स किंवा अगदी हालचाल नसलेले स्पर्म्स ही हाय मॅग्निफिकेशनमुळे इंटेन्स मॅग्निफिकेशन खाली मायक्रो मॅनिप्युलेशनमध्ये आपण त्यांना पिकअप करून डिरेक्टली त्यांना अंडाशयाच्या आतमध्ये इन्सेमिनेट करू शकतो, ज्याने फर्टिलायझेशन अचीव्ह होऊ शकतं. आणि ह्यानी ट्रीटमेंट मोडॅलिटी सिव्हिअरली लो स्पर्म काउंटसाठी दिस इज अ व्हेरी ॲडव्हान्स सक्षम ट्रीटमेंट म्हणता येईल. PGD म्हणजे नेमकं काय असतं? PGD ही एक पुढचे 10 ते 15 वर्ष ऑफ इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट हे PGD आणि वेट्रिफिकेशन या 2 टेक्नॉलॉजींनी फार चेंज होणार आहेत. PGD म्हणजे एक एम्ब्रिओ जो आपण बनतो, ज्या कपल्सना IVF केल्यानंतर म्हणजे टेस्ट ट्यूब केल्यानंतरही रिपीटेड फेल्युअर्सला सामोरं जावं लागलेलं आहे, अशा कपल्सना त्यांचा जो एम्ब्रिओ बनलेला आहे त्या एम्ब्रिओतला एक बायोप्सी सेल घेऊन हायली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये त्या बायोप्सी सेलचे क्रोमोसोमल असेसमेंट करून त्याच्यातला बेस्ट ऑफ द बेस्ट हेल्दी
एम्ब्रिओ जर आपण त्यांना इम्प्लांट करू शकलो, जर त्यांना रोपण करू शकलो, तर अशा कपल्सना ज्यांना रिकरंट इम्प्लांटेशन फेल्युअर म्हणतो, ज्यांचं ॲडव्हान्स्ड एज असेल, ज्यांना जेनेटिक डिसिजेस असतील, ज्यांना वारंवार गर्भपात होत असेल, अशा कपल्सना या ट्रीटमेंटनी फार हे होतं. आणि दिस इज ऑल अवेलेबल नाव. आपण हे आता रुटीनली करतो आहोत. प्रीजेनेटिक स्क्रीनिंग आपण करतो आहोत आणि बेस्ट क्वालिटी एम्ब्रिओज आपण त्यांना क्रोमोसोमली ॲबनॉर्मल एम्ब्रिओ क्रोमोसोमली नॉर्मल एम्ब्रिओज आपण त्यांना ट्रान्सफर करू शकतो. मला वाटते इतके दिवस खरं तर या ट्रीटमेंट परदेशात होतात असं आपण ऐकत होतो, पण आता सर्रासपणे एव्हरीथिंग इज अवेलेबल. अगदी. आणि मला वाटतं जेनेसिस यामध्ये स्पेशालिस्ट आहेत. आणि विट्रिफिकेशन, आता आपण बोलत होतो स्त्रियांच्या वाढत्या वयाबद्दल. वाढत्या वयामध्ये आता 30च्या एजला प्रत्येक एक्झिक्युटिव्ह किंवा हायली प्रोफेशनल वुमेन इज वरिड बिकॉज त्यांना एग्ज रिझर्व कमी होईल, पुढे चालून प्रेग्नन्सी होणार नाही, असे कन्सर्न्स हायेस्ट मोस्ट क्वालिफाईड वुमेन्स आर हॅव्हिंग. बट दिस इज नाव सॉल्व्ड बिकॉज हे एग्ज आपण इलेक्टिव्ह टाइमला ॲस्पिरेट करून स्त्रीबीज स्टोअर करून ठेवू शकतो. इवन इफ दे डोंट हॅव पार्टनर्स, त्यांचे एग स्टोअर आतापर्यंत फक्त पार्टनर असल्यानंतर एम्ब्रिओ स्टोरेज करू शकत होतो. नाऊ वी कॅन स्टोअर ओनली स्त्रीबीज स्टोअर करू शकतो, ज्याच्यातून लेटर स्टेजेसमध्ये वेन दे गेट मॅरिड किंवा त्यांचे पार्टनर्स अवेलेबल असतील अशा वेळी त्यांचे एम्ब्रिओज बनवून आपण त्यांना ते ट्रान्सफर करू शकतो. त्यांना वाढत्या वयामुळे जे डोनर एग्स वगैरेचा प्रोग्रामसाठी जावं लागतं, स्त्रीबीजचा साठा संपला असं ज्यावेळी बऱ्याच वेळी सांगण्यात येतं, तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो, ज्याने दे कॅन हॅव देअर ओन DNA, ओन जेनेटिक मटेरियल फॉर द ऑफस्प्रिंग. म्हणजे साधारण किती वयापर्यंत करू शकतात स्त्रिया? मग स्त्रियांनी इलेक्टिव्हली हे 30 to 32 एजच्या दरम्यान किंवा 35च्या आधी जेव्हा एग रिझर्व चांगला असतो अशा प्रकारे ह्या प्रोसिजर्स करून ठेवल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून ज्यावेळी त्यांना ते वापरायची गरज आहे त्यावेळी ते गुड स्टॉक ऑफ एग्स आपल्याला मिळू शकेल आणि आपण त्यांना एक सुंदर प्रेग्नन्सी अचीव करू शकतो. नॅचरल बेसिकली त्यांचं स्वतःचं ते एग्स असू शकतं. अगदी. आणि मला वाटतं हल्लीच्या ज्या भारतीय शहरी स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये तर हा प्रॉब्लेम वाढत चाललाय. वुमेन हु आर मीन्स ते आपल्याकडे येतात आता आणि आपण त्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन करता. अगदी. आपण इथे एक छोटासा पुन्हा ब्रेक घेऊया आणि पुन्हा चर्चा करूया. एक छोटासा ब्रेक घेऊया हितगुजमध्ये. पाहत रहा झी24 तास. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. वंध्यत्व निवारण आणि नवी दिशा या विषयावर आपण बोलतो. डॉक्टर नीलम भिसे आपल्या बरोबर आहेत, या विषयातल्या तज्ज्ञ. आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलतो. आतापर्यंत त्यांनी अनेक ट्रीटमेंट सांगितले इन्फर्टिलिटी असलेल्यांसाठी आणि तसंच नवीन काय याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आलेले आहे ते सुद्धा सांगितलंय. आणखी थोडंसं पुढे जाऊया. मग हल्ली आता आपण बघतो की जुळ्या आणि तिळ्यांचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे, तर नेमकी याची कारणं काय आहेत, काय सांगताय? IVF ही प्रोसिजर करताना म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी करताना एज ओल्ड पासून 2 किंवा 3 एम्ब्रिओ सोडण्याची एक मानस असतो, जेणेकरून IVFचा सक्सेस रेट, टेस्ट ट्यूब बेबीचा सक्सेस रेट वाढवता येईल. पण याचा एक साईड इफेक्ट म्हणून जर 2 किंवा 3 झाले तर पेशंट्सना जुळे किंवा तिळे होतात आणि त्याच्यामुळे मल्टिपल बर्थ्स आणि मल्टिपल जस्टेशन्स आणि त्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागत आहेत. याच्याऐवजी जर टेक्नॉलॉजीचा ॲडव्हान्स आपण घेतला तर नाव डेज वर्ल्ड वाईड आपण सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफरवर आपण भर देत आहोत. म्हणजे हा पूर्ण टेक्नॉलॉजी यूज करून द बेस्ट क्वालिटी एम्ब्रिओ सिलेक्ट करणे, जेणेकरून जो सक्सेस रेट आपण 2 किंवा 3 एम्ब्रिओज टाकून करणार होतो तो सिंगल एम्ब्रिओने आपण अचीव करू शकू. आणि जो इम्प्लांटेड एम्ब्रिओ असेल तो फर्टिलिटी म्हणजे पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट आल्यानंतर आपल्याला नंतरच्या मॉनिटरिंगमध्ये व्यंग विरहित असेल, दॅट इज मेजर कन्सर्न. ज्यावेळी व्यंग नसेल त्यावेळी ती प्रेग्नन्सी आपण पूर्ण कॅरी करू शकतो आणि टेक होम बेबी रेट याच्यामुळे फार वाढू शकेल. टेक होम बेबी रेट, प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येणे आणि टेक होम बेबी रेट याच्यामध्ये जो फरक, जो डिफरन्स असतो तो या टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण बेस्ट क्वालिटी एम्ब्रिओज आणि बेस्ट क्वालिटी हे वापरल्यानंतर ते इम्प्लांट झाल्यामुळे जो एम्ब्रिओ इम्प्लांटेड असेल ते चाइल्ड हेल्दी असेल आणि त्याच्यामुळे आउटकम हे ओव्हरऑल इम्प्रूव्ह होतं, ज्याला आपण सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर असं म्हणतो. आणि डे 5 एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे जे आपण एम्ब्रिओ बनवतो ते स्टेज वाईज ट्रान्सफर केले जातात. तर जे एम्ब्रिओज डे 5 म्हणजे ब्लास्टोसिस स्टेजपर्यंत जे एम्ब्रिओज सर्व्हाइव्ह होतात ते एम्ब्रिओज जास्त हेल्दी असतात आणि ते सर्व्हायवल एम्ब्रिओज आपण ट्रान्सफर करून प्रेग्नन्सीचा रेट
नक्कीच वाढवू शकतो. अगदी खरं तर टेक्नॉलॉजी मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप चांगला रोल प्ले करते. तुम्ही काय सांगाल फर्टिलिटीमध्ये टेक्नॉलॉजीचा रोल? नवीन नवीन ॲडव्हान्सेस आजकाल येत आहेत आणि आपण ते पूर्णपणे पिकअप करून सायंटिफिक बेसिसनी वापरतो आहोत. ज्या प्रकारे जेनेटिक डिसिजेस असलेल्या लेडीजना किंवा अशा लेडीजना ज्यांचे जेनेटिक प्रॉब्लेम्समुळे ऑफस्प्रिंग म्हणजे जे अपत्य आपण म्हणतो ते जेनेटिकली डिफेक्टिव्ह असू शकेल असा कन्सर्न असतो, त्यांना आतापर्यंत फक्त स्त्रीबीज दान हा कन्सेप्ट आपण वापरत होतो. पण आता आपण त्यांच्या डिफेक्टिव्ह जसे पूर्ण DNA डिफेक्टिव्ह नसेल आणि जर मायटोकॉन्ड्रिया म्हणजे सेकंडरी DNA डिफेक्टिव्ह असेल तर तो फक्त DNA एक डोनर DNA बरोबर रिप्लेस करून रेस्ट ऑफ द स्त्रीबीज स्वतःचं वापरून हजबंड आणि वाईफ स्वतःच्या एग्समधून मूल करू शकतो, ज्याला आपण 3% IVF असं म्हणतो. म्हणजे फक्त एक डिफेक्टिव्ह जो मायटोकॉन्ड्रियल DNA असेल तो चेंज करणे आणि इंटेंडिंग हजबंड वाईफ म्हणजे इंटेंडिंग स्त्री पुरुष जे पेरेंट्स बनायचं आहे ज्यांना, त्यांचेच DNA वापरून आपण त्यांचा गर्भ बनवू शकतो आणि त्याच्याने त्यांना स्वतःचं मूल होऊ शकतं. अगदी खरं तर ही टेक्नॉलॉजी अगदी काय म्हणूया आपण अत्यंतच आधुनिक झालेली आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये आणखी काही शोध लागला तर निश्चितच हे सगळ्याच गोष्टी अनेक सोप्या जाणार आहेत. कारण अनेक अशी जोडपी असतात ती वंध्यत्वाच्या या सगळ्या कारणांमुळे दुःखी असतात, त्यांच्यासाठी हा निश्चित एक नवीन आशेचा किरण आहे. थोडं आणखी पुढे जाऊया. IVF करताना त्याच्या आधी काही सर्जिकल करेक्शन करता येऊ शकतात किंवा काही ऑपरेशन्स? व्हेरी गुड क्वेश्चन. ऍक्च्युली IVF करण्याआधी ज्यावेळी गर्भाशय जे होस्ट म्हणून ऍक्ट करणार आहे त्याच्यामध्ये कधी कधी जाळी तयार झालेली असतील प्रिव्हियस सर्जरीमुळे किंवा फायब्रॉइडच्या गाठी आलेल्या असू शकतात किंवा पॉलिप म्हणून एक ग्रोथ असतात गर्भाशयाच्या आतमध्ये. अशा ग्रोथ आपण करेक्ट करून मायनर सर्जरी ज्याला आपण की होल सर्जरी म्हणतो, की होल सर्जरीनी हिस्ट्रोस्कोपी किंवा लॅप्रोस्कोपीने ते गर्भाशय प्राईम करणे, गर्भाशयातले हे सगळे आजार काढणे आणि गर्भाशयाला ब्लड फ्लो ज्यावेळी कमी असतो म्हणजे सब एंडोमेट्रियल ब्लड फ्लो आपण म्हणतो, म्हणजे गर्भाशयाच्या लाईनपर्यंत रक्त पुरवठा जर पोचत नसेल, जसं मी सॉईल अँड सीड बद्दल जसं बोलले की जर स्त्री बीज आपण गर्भ सोडल्यानंतर तिथपर्यंत त्या बीजापर्यंत जर रक्त पुरवठा होत नसेल तर तो गर्भ टिकायचे म्हणजे इम्प्लांटेशन फेल्युअर होतं. अशा सिच्युएशनमध्ये प्रायर हिस्ट्रोस्कोपिक सर्जरीजने आपण गर्भाशय प्राईम करून ठेवणे ही प्रोसिजर करू शकतो. साधारणतः 50 डेज इंटरव्हल आपण देतो, म्हणजे प्रिव्हियस मेन्स्ट्रुअल सायकलच्या आधी करून त्याच्यानंतर एक सायकल व्यवस्थित देऊन म्हणजे गर्भाशयाला एंडोमेट्रियमला स्क्रॅच करून नंतर जे एम्ब्रिओ आपण ट्रान्सफर करतो त्या एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन आय हॅव एक्सपिरियन्स. इट्स वंडरफुल. इम्प्लांटेशन व्यवस्थित होतं आणि एजेड वुमेन असतील अशा वुमेनना पण ते फायदेशीर ठरू शकतं. आता हिस्ट्रोस्कोपी बरोबर दुसरी प्रोसिजर आहे ते लॅप्रोस्कोपी. म्हणजे ज्या लेडीजना ट्यूबमध्ये पाणी जमा असेल, म्हणजे नलिका ब्लॉक असतील, नलिका माइल्डली ब्लॉक असतील पण त्याच्यामध्ये पाणी जमा असेल, जे पाणी गर्भाशयामध्ये सीप इन होऊ शकेल, वारंवार गर्भावर येऊन पडू शकेल आणि त्या पाण्यामुळे जे इम्प्लांटेशन फेल्युअर्स होतात तर हायड्रोसॅल्पिंजेस म्हणतो आपण, म्हणजे ट्यूबमध्ये पाणी जमा होणे. हे हायड्रोसॅल्पिंजेस ही आपण डिलिंक करू शकतो किंवा ओव्हरीजमध्ये ज्यावेळी गाठी असू शकतात किंवा ब्लड कंटेनिंग सिस्ट असू शकतात ज्याच्यामुळे पूर्ण एन्व्हायरमेंट प्रॉब्लेमॅटिक असू शकेल किंवा गर्भाशयाच्या आउटर साईडला किंवा मधल्या साईडला फायब्रॉइडच्या गाठी असू शकतात, म्हणजे गर्भाशय जे होस्ट आपण बोलतो त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये जर गाठी असू शकतील. ह्या सगळ्या प्रोसिजर्स लॅप्रोस्कोपिकली करेक्ट करून जर ह्या प्रॉब्लेम्स असतील तर करेक्ट करून IVF म्हणजे टेस्ट ट्यूबसाठी जाणे हा एक सल्ला आपण नेहमीच देऊ शकतो. अच्छा, खरं तर खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं आणि वेगवेगळ्या छान तुम्ही उपाय सुद्धा अत्याधुनिक काय नेमके याच्यामध्ये आलेले तुम्ही सांगितलं. खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि हितगुजमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. आणि यानंतर आपण हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे.